या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। वैभव नाईकांना ती बस चालवणं भोवणार। महावितरण विरोधात ढोल बजाव आंदोलन आणि शिवरायांचा 35 फुटांचा पुतळा उभारतोय राजकोटवर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। कोकणात घर बंगलो बांधण्याचं स्वप्न बघताय तर आजच वैभववाडीतील आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भेट द्या। निसर्ग संपन्न वैभववाडी आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा भव्य वास्तू प्रकल्प। आपला सातबारा, आपलं घर, समर्थ नगर। वैभववाडी कोंडा मार्गावर 26 एकर प्रशस्त जागेत वैभववाडीत साकारणारा पहिला निवासी वास्तू प्रकल्प। अनेक सोयी सुविधांसह परिपूर्ण असलेला एकमेव वास्तू प्रकल्प। आपल्या सातबारावर नोंदवा तुमच्या हक्काचं घर। समर्थ नगर, तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार। आजच आमच्या साईटला भेट द्या। संपर्क गंगाधर केळकर 9175 40 67 64 94 22 39 46 25 आणि राजेश कुरसंगे 8850 14 11 67। कुडाळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव काळात विजेचा खेळ खंडोबा केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीनं कुडाळ येथील महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ढोल बजाव आंदोलन छेडण्यात आलं। याचा आढावा घेतलाय आमचे कुडाळ करेस्पॉन्डंट प्रसाद पाताडे यांनी। कुडाळ तालुक्यातील महावितरण कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीनं एक अनोखं आंदोलन छेडण्यात आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशोत्सव काळात झालेल्या अनागोंदी जो महावितरणचा जो खेळखंडोबा होता या संदर्भात महाविकास आघाडीच्या वतीनं एक अनोखं आंदोलन जे आहे ते अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्या कार्यालयासमोर छेडण्यात आलेलं आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकता महाविकास आघाडीचे या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमित सामंत असतील, काँग्रेसचे जैतापकर असतील, तसेच प्रभू असतील, त्यानंतर कुडाळच्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर असतील, तसेच या ठिकाणी काँग्रेसचे अभय शिरसाट असतील ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की या ठिकाणी ढोल, टाळ तसेच आरतीही केली जाण्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। ढोल जे आहे ते वाजवले जात आहेत। तर या ठिकाणी आपण पाहताय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख राजन नाईक यांच्या माध्यमातून जी आहे ती आरती पेटवली जाते। या ठिकाणी थोड्याच वेळात अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्या विरोधात हे उपरोधिक आंदोलन जे आहे ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून छेडण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी थोड्याच वेळात आरतीला जी आहे ती सुरुवात केली जाणार आहे। पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीनं पोलिसांनी जे हे आंदोलन आहे पोलीस जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं जे आहे आरतीला सुरुवात होणार आहे। उपरोधिक एक प्रमाणपत्र जे आहे ते या ठिकाणी अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना दिलं जाणार आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण पाहताय महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक आफरीन करोल याही या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका श्रुती वर्धम असतील त्याही या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत।
आम्हाला वाईट याचं वाटतंय की अत्यंत गलथान आणि घाणेरडा कारभार आपला सर्व चालू आहे. आपल्याला जर मान्य नसेल तर मला सांगा तुम्ही, पण गणपती उत्सवापासून आम्हाला जी अपेक्षा होती, बाकी सर्व डिपार्टमेंटचं काम फार चांगलं झालं. फक्त आपल्याकडून आजही तेच प्रॉब्लेम हे का चाललंय हे सुद्धा आम्हाला याचं उत्तर मिळालं पाहिजे. आणि अत्यंत वाईट आणि ढिसाळ कारभार कसा चालवत असावा याचं उत्कृष्ट उदाहरण तुमच्या खात्याने घालून दिलेलं आहे. तर त्याचा निषेध म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीतर्फे इथे आलेलो आहोत. आणि हे जे काही सर्व केलेलं आहे हे जरी आमच्या मनावर तर असेल तरी लोकांचा रोष तुमच्यावर प्रचंड आहे. आता कामगार नाहीत किंवा कंत्राटी कामगार आहेत अशी कुठलीच कारणं सांगू नका. पाऊस नाही आहे, सगळं झालेलं आहे. आजही लाईट 2-2 तास दिवसातून जाते. लोकांचं एवढं नुकसान कोणाची आता काय सांगितलं. आता आम्ही ना त्या जिकडे आता प्रशस्ती पत्र छापून घेतलं ते वालावकर म्हणून आहे. ते म्हणत आपले 3 मशिनी, एक मशिनीचं ते पॅनल गेलो की 15,000 रुपये म्हणलं. लाईट म्हणलं येते जाते, त्याच्यात म्हणलं आमचं ते पॅनल गेलो. म्हणजे अशी परिस्थिती सगळ्यांची आहे. बऱ्याच जणांची आईस्क्रीम खराब झाली. आणि आता गेले 25 दिवस चालू आहे. म्हणजे आज एकच दिवस नाही, 25 दिवस सगळं 2 ते 3 तास. आता मी मुद्दाम म्हणजे गणपतीच्या 20व्या दिवशी पोलीस स्टेशन डबल बारी होती, त्यावेळी किती वेळा लाईट गेली सांगा. ह्या गणपतीत तर म्हणजे विक्रमच तुम्ही केला. रोज लाईट जाण्याचं म्हणजे मुद्दाम एखादी लाईट काढून बाबा दाखवायचं, आम्ही काढू शकतो. अशा प्रकारे सकाळी 7 वाजता लाईट गेली, ती 12 वाजता लाईट आली. वादळी वारे होते, पाऊस होता. अशा परिस्थितीत झालं असतं तर एखादी आम्ही मान्य केलं असतं. कोणती परिस्थिती नाही. आणि अशा याच्यात तुमची लाईट कंटिन्यू शहरात आणि ग्रामीण भागात गेली 25 दिवस हा प्रकार चालू आहे. शहरात तरी ग्रामीण भागात तर एवढे हाल चालू आहेत. ग्रामीण भागामध्ये पोल तुमचे जे आहेत ना ते शेतीच्या भागामध्ये पोल अक्षरशः सडलेले आहेत सगळे. माझ्या तर तेंडल गावामध्ये तुम्ही आला तर मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवू शकतो. आणि तुमच्याकडे वारंवार कंप्लेंट करून दाखवून गेली 7-8 वर्ष मी सांगतो अजूनही तुम्ही पोल बदलले नाही. मी ते पोल पडणार त्याची शेतीत कोणतरी आमच्या गावामध्ये आजपर्यंत 4 माणसं जगावली. त्याला पूर्णपणे अलगर्जीपणा तुमचा होता. 8 माणसं साहेब या आता गेल्या किती महिन्यात गेली आहेत? गुरं जगावली. या 3 वर्षात 8 माणसं म्हणजे तुमचेच कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी गेले ना. म्हणजे एका घरातलं बनस तो कायमच काळोखात गेल्यासारखा झाला. आणि शहरातल्या सगळ्या नागरिकांच्या, तालुक्यातल्या नागरिकांच्या आता सणासुदीचे दिवस आहेत. असं जर चालू राहिलं तर काय याच्यातून निष्पन्न होणार आम्हाला काही कळलं पाहिजे ना लोकांना. दररोज बरं तुमचा कुठला नंबर फोन उचलतात हे तुम्हीच सांगा आणि त्याच्यावर समाधानकारक उत्तरं मिळतात. संध्याकाळी 6 नंतर कोणी उचलत नाही. ट्रान्सफॉर्मर पडून 8 दिवस झाले, रिपेअर झाला, पण ते लाईनी जवळजवळ 8 दिवस त्या ओढल्या नाही. तशाच लोकांच्या दारात त्या लाईनी बांधून ठेवलेल्या. मी जेव्हा तुम्हाला फोन केला त्या दिवशी, त्या म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांना ते करायची इच्छा नाहीये. 8 दिवसांपूर्वी आपण सांगितलं, सोमवार होऊन गेला, दुसऱ्या दिवशी मग माझं नाव सांगतात की नगरसेवकांनी ते बंद करायला सांगितले पुरी कुडाची लाईन. माझ्या नावाने परत मॅडम त्या दिवशी सगळ्यांना सांगत होतो. आणि आता आम्ही काय झालं साहेब तुम्हाला स्पष्ट सांगतो. आता आरडाओरडी किंवा ते बाकी सगळे बाकीची प्रकरणं आम्हाला टाळायची आहेत. आम्ही कंटाळलोय. आम्ही तुमच्या पुढे हात जोडलेले आहेत तुमच्या डिपार्टमेंटच्या पुढे. आणि म्हणून तुम्हाला आम्ही सर्वजण हे प्रतिकात्मक जे उपरोधिक आहे हे आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात आजपर्यंत अशी वेळ कधीही लोकांवर आलेली नव्हती. ती वेळ सर्वप्रथम आलेली आहे आमच्यावर. तुम्ही खूप चांगले असाल त्याच्याविषयी आमचं काहीच म्हणणं नाही. पण तुम्ही ज्या खुर्चीवर बसलाय त्या खुर्चीला साठी हे आहे. कारण हा कारभार अत्यंत ढिसाळ चालू आहे MSEBचा. आणि हे तुम्ही सुद्धा मान्य करा. तुमच्याकडे लाईट आहे म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात लाईट आहे असं नाही होत. आता सुद्धा जिल्ह्यातल्या कुठल्याही भागात शहरात 3 वेळा लाईट गेली. तुम्ही फोन केलात ना, तुम्ही फोन केल्यावर ताबडतोब काम. संध्याकाळी लाईट कशा चालू झाल्या माझ्या ऑर्डर ऐकून घ्या. म्हणजे बाकीच्यांना त्याची आता सुद्धा लक्ष्मीवाडीमध्ये तुमच्या डीपीचे पोल खालून सडले, वाकडे झाले, ते पडणार. धारामध्ये सकाळी 9 वाजता रिक्षावर गेले पंपावर. सकाळी 9 वाजता अजून लाईट तिथे आली नाही पंपावर. म्हणजे पूर्ण धारामध्ये लाईट नाही. 9 वाजता गेले रिक्षावर. तसं तुम्हाला सांगतो, काल आज तुमचे काही ठेकेदार मला फोन आला की तुम्ही जाता इथे जास्त काय करू नका. काल जी लाईट गेली ती किरण शिंदे नगरसेवकांनी सांगितलं लाईट काढली. ऐकला आज सकाळी मला फोन आला. सोमवारचं काम म्हणजे कोणत्या दुसरे 2 मिनिटं थांब. 2 मिनिटं थांब. मग हे कोणी सांगितलं तुम्हाला? हे कोणी सांगितलं? त्यांचे ठेकेदार आहेत. नाही मग ठेकेदाराला साहेब असा अधिकार कोणी दिला की तुम्ही एका नगरसेवकाचं बदनामी करताय? हे जाणून बुजून करताय. ठेकेदारांचं यांचं संगमत आहे सगळं. सगळे ठेकेदार यांच्या संगमतच कसं झालं माहिती, त्यांच्या ह्याच्यात कसं आले, ठेकेदार बाहेरच्या माणसाला विचारत नाही. त्यांना कामं परवडत नाही. ते काय कामं परवडत नाही. ह्यांची कामं घेतात आणि प्रत्येक ठेकेदार कामं वाटून देतात. त्यांची रिंग आहे त्या पद्धतीची कामं चालू असतात. मग ते बाहेरच्या कसं ठेकेदार हे झाले आहेत बांधले सगळे.
सोमवार होत आहे बरोबर ना. आता रविवारी दिवशी तर मी ती जिजामाता चौकात रिव्ह्यू उतरला आणि ती कंटिन्यू 5-6 तास लाईट नाही, 5 तास. ते सोमवारी गेला तर कोण विचारलंही नसतं तुम्हाला, पण रविवारी मुद्दाम काढलेलं आहे. रविवारी 5 ते 6 तास लाईट नव्हती. 2 वाजेपर्यंत सोमवारी नाही, मंगळवारी लाईट नाही. त्याचं कारण ती रविवारी 5 ते 6 तास लाईट नव्हती. सोमवारी DP मला बदलल्या. पाटील साहेबांनी सांगितलं सोमवारी काम करतो ते आणि पूर्ण काम करून सोमवारी ओके करतो. सोमवारी काय ह्यांची काय ती गॅंग आली नाही किंवा ती कॉन्ट्रॅक्टरने केलं नाही म्हणून यांनी मला मंगळवारी फोन केला ना, तुम्ही जबाबदारी घेणार काय त्याची. अरे म्हटलं माझे 8 दिवस सध्या वॉर्ड माझे 4 गाड्या बंद आहेत लाईटी, त्याच्या स्ट्रीट लाईटी, त्याला जबाबदार कोण, मग तुम्ही जबाबदारी घेणार का. म्हटलं घेतो का जबाबदारी, घ्या म्हटलं तुम्ही करायला. म्हणजे सोमवारचा तुम्ही वेळ मारून आणि काय सांगणार, मला हे सगळं माहिती आहे की तुम्ही सगळं रेकॉर्ड काढून ठेवलेलं आहे. तुम्ही आम्हाला काय उत्तरं द्यायची हे सुद्धा अभ्यास करून ठेवलेला आहे. त्याच्यात आम्हाला काडीचाही इंटरेस्ट नाही. आम्हाला काडीचा इंटरेस्ट नाही, कारण ही उत्तरं तुमची पाठ झालेली आहेत. आम्हाला मी स्वतः खुर्चीवर बसलो तर मी उत्तर समोर देऊ शकतो एवढी मला पाठ आहे. तर त्याच्यामुळे ही उत्तर आम्हाला नको. आम्हाला आता तुम्ही लाईट कायमस्वरूपी काढली तरी आमचं काही म्हणणं नाहीये, पण हा निषेध म्हणून आम्ही तुम्हाला हे देतोय. हे अत्यंत आमच्या मनाविरुद्ध का होईना पण हे तुम्हाला देतो. हे तुम्हाला आता हे काय म्हणतात लाईट बिल ऐकून घ्या. काल माझा सक्का भाऊ लाईट बिल भरण्यात आला, 5,000 रुपये लाईट बिल भरण्यात आला. तुमच्या काउंटरवर तुमची लाईट बिल पैसे पण घेतले नाही, ते काय ऑनलाईन भरा. तुम्हाला कॅश घेऊन आलाय तो पुढे आहे. कॅश घ्यायची नाही, ऑनलाईनच घ्यायची. इकॉनॉमी आपली सगळी ऑनलाईन शिफ्ट करण्याच्या दृष्टीने ऑनलाईन मध्ये अडकले तर पैसे जबाबदार कोण? ऑनलाईन पैसे जबाबदार कोण? काल माझे गुगल पेचे पैसे झाले नाही, जबाबदार होत नाही असं कसं? साहेब आता काय कारण नको. तुमच्याकडे मस्त चांगलं सगळं तुम्ही तयार करून ठेवलेलं आहे. मला दिसतंय सगळं. मला तुमचं म्हणणं काय ते तरी काय म्हणणं तुमचं काय ते तरी काय नाही ते हे दरवेळीचंच आहे. करून देणार. ठीक आहे, मी जास्त काही बोलत नाही. तुमच्या भावना माझ्याकडे पोहोचल्या. मी लगेच उद्या संध्याकाळी सर्व शेतकऱ्यांची मीटिंग घेतो आणि त्यांना सांगतो की बाबा इंदोरमध्ये उद्रेक आहे आणि जो कुडाळमध्ये जी परवाची दिवशी लाईट गेली ना, ती खरं आपल्या आता देवीचा सीझन होता म्हणून आपल्याला इमर्जन्सी घ्यावी लागली. याच्या पुढे आम्ही ऑफलाईनला घेणार नाही, सोमवारच्याच दिवशी आउटेज घेऊ. आणि तेव्हा 4 वाड्या खरंच अंधारात होत्या आपल्या स्ट्रीट लाईट. आज सकाळी 4 लाईट गेले. साहेब गेली 25 दिवस हे चालू आहे. गणपती 21 आज 23 होते गणपतीचा. 23 दिवस कंटिन्यू लाईट चालू आहे. अशीच शहरात नाही, खेडेगाव पण खेडेगावात तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करता. माझ्या पण कर्मचारी आता मी जेव्हा आता 1 तास झाले अभ्यास करतोय हे म्हणत आहे. मला सांगा, गणपतीच्या अगोदर 21 दिवस पाऊस तरी होता, किती कडक होऊन होतं. गणपतीच बसला आणि पाऊस चालू झाला आणि ज्या दिवशी आपल्या जवळजवळच्या डिपे पडल्या तेव्हा रेड अलर्ट होता. एवढा मुसळधार पाऊस होता तरी आमच्या लोकांनी 11 वाजेला लाईन चालू केली नाही. बाकीच्या माझ्या कर्मचाऱ्यांना सांगतो फोन उचलणार. तुमचा थोडा गैरसमज असा आहे की गणपतीत लाईट गेली याच्यासाठी आज आम्ही आलेलो नाही. लोक पाऊस असेल तर समजून घेतात, नाही घेत असं नाही. मला एक सांगा, समजा आपण गणपतीचा दिवस जे पावसाळ्यात सोडून देऊया, त्याच्यानंतर आजपर्यंत काय झालं सांगा ना. आजचं सांगा ना. मग डीपी पडला तर 1-2 दिवस तुमचं मान्य आहे. ठीक आहे, मी माझ्या कर्मचाऱ्यांची मीटिंग घेऊन त्यांना सुधारणा करायला सांगतो साहेब, आणि तुम्हाला पुढच्या वेळेला असं कर्मचारी सुधारणार नाही. आणि 6 नंतर साहेबांनी ज्यावेळी बैठक घेतली होती मराठा समाजामध्ये, त्यावेळी तुमचे अधिकारी होते, त्यावेळी तुम्हाला ही समीक्षा सांगली होती, बरोबर की नाही. तेव्हा 1500 अगोदर आम्ही बैठक घेतली, बरोबर ना हो. त्या समज सांगायची की आपण काय केला. आजपर्यंत कुडाळ शहरामध्ये ज्यावेळी एमएससीबीचा विषय होतो त्याच वेळी लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम स्पष्ट. एमएससीबीचा लाईट गेल्यानंतर सध्याच्या ह्याच्यात फार वाईट परिस्थिती. बाहेर बघा तुम्ही, माणूस राहू शकत नाही. धंदे करायचे कसे काय. ह्या स्थितीवर म्हणते नगरसेविका आहे, हिनी जवळजवळ आता चतुर्थीच्या अगोदरपासून त्या कंप्लेंट करतायत करून मॅडमांना की माझ्या तिकडे वेल पूर्णपणे कोलावर आली आणि लाईनी वरची गेली, दुर्घटना घडू शकते तिथे मेन सिटी मध्ये आहे. अजूनपर्यंत त्यांनी दिले, त्यांना उत्तर काय काय दिले, काय उत्तर त्यांच्या खूप जणांचे ऍरोपण पण वागतात ते तुम्ही कुडाळच्या बदलून टाका.
ठीक आहे, पुढच्या मार्च मध्ये आम्ही त्यांचा प्रस्ताव टाकू. पुढच्या मार्चमध्ये, हा. कारण की आता मार्च immediately नाही. ठीक आहे, तुम्ही पुढच्या मार्चला तुम्हाला मार्च 3 वर्ष होणार. पडणार, ऐकून घ्या. मार्च मध्ये तुम्हाला तुम्हाला 5 वर्ष होतला आम्ही. त्याच्यानंतर किनार 5 मिनिटं पडणार काय त्यावेळी किनार तुम्ही जागे आता होणार. मला सांगा, तुम्ही म्हणता पुढच्या मॅनेजमेंट आम्ही सोल्युशन करतो, मग काय तुम्ही अपघात झाला काय करणार मग? नाही, नाही, त्यांचं काम करून मग तुम्ही बदला कशाला पाहिजे का? एवढे एवढे वागलेलं बाई कशाला पाहिजे? नाही, काय ते इकडे घ्या, ऑफिसला काय ते काय मी तुम्ही इकडे घ्या, ऑफिसला घ्या. दुसरा विषय काय, कंत्राटी कर्मचारी तुम्ही किती म्हटलं तरी कंत्राटी कर्मचारी हा जो एक जीव होता आणि त्याला तुमचे कर्मचारीच कारणीभूत आहेत त्यांच्या गुन्हा मृत्यूला. दाखल नाही त्यांच्या आता त्या रिपोर्टवर काय केलं तुम्ही? नाही केलं. रिपोर्ट आला ना इलेक्ट्रिक प्रशासनाने काय केलं? आपण कॉम्पन्सेशन साठी होती. नाही नाही त्यांनी जर गुन्हा दाखल संदर्भ नाही नाही, हे बघा, ती इंडिपेंडंट बॉडी आहे. जर मिस इन्व्हेस्टिगेशन केलं असतं त्याच्यात पार्शलिटी झाली असते. आमच्या डिपार्टमेंटवर अशा केससाठी वेगळं डिपार्टमेंट शासनाने नेमलेलं आहे. त्याच्यात जर त्यांनी कुठे एक्स माणसाचं नाव टाकलं असतं मी तात्काळ ऍक्शन घेतली, पण त्यांनी त्याच्यात दोषी पकडला नाही तर मी कुठे दोषी पकडला. उलट त्यांनी खुलासा माझा सुद्धा काढला होता. क्लास 1 अधिकारी, जिल्ह्याचा अधिकारी, एवढी सेन्सिटिव्ह केस होती, मला पण खुलासा द्यावा लागला. म्हणजे त्याच्यामध्ये मी काय त्या कंत्राटी कामगार 10 लोक जरी मेले तरी का आपण करतो तरी हे दोषी नाही. नाही नाही, तोच दोषी आहे. कसं आहे माहिती आहे, माणूस मेलेला मेला त्याचा जबाबदारी घेऊ शकत नाही. जे जिवंत आहे तुमचे कर्मचारी तेच जबाब देणार आणि ते आपल्या विरोधात ते जबाब देणार नाही. बरोबर ना? त्या माणसाला चढायला कोणी सांगितलं वरती खालीला? काय फालीला स्वप्न पडलं म्हणून वर चढला? हे तरी सांगा. अनऑफिशियल सांगा, फालीला स्वप्न पडलं काय म्हणून फालीवर चढणार काय? किंवा आतमध्ये करायला फालीला कोणी वर चढवलं ना? त्याला शॉक लागला काय मला सांग. फालीला वर चढवणार तुमचा कर्मचारी आहे. आलेला वरती चढवल्यानंतर लाईन कोणी चालू चालू केली. केली हा मुद्दा आहे. नाही ना, लाईन बंदच केली नाही, परमिटच घेतलं लाईन बंद करायचं आणि त्याला चढवलं वरती. याचा मर्डर केल्यासारखा झाला उलटा. तुम्ही तुमच्या याला बोलायला पाहिजे कर्मचाऱ्याचा होतं. मर्डर केला आमचा आरोप आहे. आणि झालं काय माहिती आहे, ते जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना कामावर काढून टाकणार ते म्हणून जबाब देणार नाही त्यांना- त्यांना. त्यांच्याकडनं घेतला एक जबाब की तो आपल्या आपण वर चढला. असं आपल्या वर कोण चढेल काय? कोण नाही जाणार. चालू असलेल्या करंट लाईनवर चढेल काय कोण? गलतान ऍक्सिडेंट होणाऱ्या केसेस तिथे दिसतात. ठीक आहे, त्यांच्यातून काय होणार नाही. आपण यांचा चांगला एक सन्मान करूया. आणि साहेब हे ना असं मला सन्मान देतोय ना, ह्याची प्रत काढा आणि तुमचे सगळे जे उपअभियंता जेही आहेत ना त्यांना अशा प्रकारे आम्ही तुमचा सन्मान केला ना तर तुम्ही त्यांचा सन्मान करा. तर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या त्यांना वतीनं येऊ दे ना गणेशोत्सव लोकांना. काळात झालेला जो महावितरणचा भोंगळ कारभार आहे याच्या विरोधात आपण एक अनोखं आंदोलन छेडलात. अधीक्षक अभियंत्यांना एक प्रतिरोध असं प्रमाणपत्र दिलात. एकंदरीत काय चर्चा झाली आहे, काय काय सांगा? नाही, कोकणातला मुख्यतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव हा मोठा सण आहे आणि सिंधुदुर्गात जवळजवळ देशभरातून 10 ते 15 लाख चाकरमानी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात. पण गेल्या 25 दिवसामध्ये रोज कमीत कमी 3 ते 4 वेळा अशा प्रकारची लाईट गेल्यामुळे लोकांचा गणेशोत्सव हा काळोखात साजरा करण्यात आला. त्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी अधीक्षक अभियंता यांचा उपरोधिक सत्कार केला आणि त्यावेळी त्यांचं म्हणणं आहे की पाऊस असल्यामुळे, तर गेल्या 25 दिवसात 2 ते 3 दिवसात पाऊस होता, बाकीच्या दिवसात पाऊस नव्हता. फक्त MSEBच्या गलथान कारभारामुळे लोकांना नाहक त्रास झाला. त्याचप्रमाणे जसं लोकांना त्रास झाला तसंच व्यापाऱ्यांना, उद्योग धंदेवाल्यांना सगळ्यांना त्रास दिला. बऱ्याच प्रमाणात आईस्क्रीम असेल, बऱ्याच मशिनी असतील या खराब झालेल्या आहेत. याला पूर्ण कारणीभूत MSEB आहे. त्यामुळे त्यांचा आम्ही या ठिकाणी उपरोधिक सत्कार केलेला आहे. सर, आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष अमित सामंत आहेत. अमित सामंत सर, या ठिकाणी आता 3 वर्षामध्ये मागील 8 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. हा पण प्रश्न आपण लावून धरला. काय चर्चा झाली आहे? मुळात आज आम्ही वारंवार जो वीज पुरवठा खंडित होतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचा निषेध म्हणून इथे आलेलो होतो महाविकास आघाडीतर्फे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं सगळ्यात मूळ कारण असं आहे की हे सध्या जे सरकार आहे आणि ज्यांच्याकडे हे खातं आहे त्यांचा आपल्या अधिकाऱ्यांवर अजिबात अंकुश नाही आहे. त्यांचं फक्त वरती आपापसातलं राजकारण करण्यातच इंटरेस्ट आहे. त्यांना लोकांच्या गैरसोयीमध्ये कसलंच त्यांना हे पडलेलं नाही आहे. कोकणाचं फक्त नाव घ्यायचं आणि कोकणातल्या लोकांचे काय हाल चालले आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, हे या सरकारचं काम चालू आहे. आणि त्याच्याचमुळे हे जे अधिकारी इथे आहेत जिल्ह्याचे, त्यांचा आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांवर अंकुश नसल्यामुळे हे एवढ्या गैरसोयी घडत आहेत. म्हणून आज आम्ही जाब विचारायला इथे आलेलो आहोत. राजन नाईक सर, काय सांगाल, काय चर्चा झाली आहे एकंदरीत? आता हे सरकार म्हणतं आपण हिंदुत्ववादी आहोत. हिंदुत्वाची बढाई मारणारे सरकार, हिंदुत्वाचं
गादीचा आपण जो पंचायत आपण वावरतो ती सुद्धा हे पेटवायला त्या ठिकाणी दिली नाही आम्हाला. मग अशा सरकारने सर्वसामान्य जनतेची भावना ऐकून घेण्याची गरज आहे, परंतु सर्वसामान्य जनतेसाठी ही सरकार नाही आहे. त्यामुळे यांचा निषेध म्हणून आम्ही आज सर्व महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही या MSCBला आम्ही निवेदन दिलं. तर या ठिकाणी आपण पाहतोय महाविकास आघाडीच्या वतीनं जे आहे ते उपरोधिक आंदोलन या ठिकाणी करण्यात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवलीत, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल इमिरत संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत 15,000च्या वर डोळ्यांची ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी, सनराईज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवेवर, कणकवली. कणकवली शहरात डीपी रोड ते तेलीआळी हरणेआळी येथील 9 मीटर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कणकवली शहरातील वाहतूक समस्या सुटणार आहे, याचा आढावा घेतलाय कणकवली करस्पॉन्डंट उमेश बुचडे यांनी. नमस्कार. आता आपण आहोत कणकवली येथे डीपी रस्त्यावर. डीपी रस्त्यावरचा जो रस्ता आहे तेलीआळी हरणेआळी मार्गे हा जो रस्ता नगरपंचायतच्या ठिकाणी जातो आणि त्या रस्त्याच्या कामाला इथे सुरुवात झालेली आहे. एकंदरीत कणकवलीत रस्त्याचं जाळं विणण्यात आलेलं आहे आणि मोठे रस्ते व्हावेत यासाठी जे मागील सत्ताधारी होते, जे भाजपच्या कालावधीची सत्ता होती, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे असतील, बंडू हरणे असतील उपनगराध्यक्ष, यांनी जो एक प्लॅन बनवला होता आणि नगरपंचायत प्रशासन यांनी देखील हे महत्त्वाचं पाऊल उचललं होतं. त्याच रस्त्याला धरून बरेच झाले. आता हा कणकवली शहरातील जो डीपी रस्ता आहे, म्हणजे हरणेआळी तेलीआळी मार्गे जो जाणारा रस्ता आहे नगरपंचायतकडे, तो 9 मीटरचा रस्ता आहे. त्या कामाला इथे सुरुवात झालेली एकंदरीत आपल्याला दिसत आहे. येथे जे एक स्टॉल होता, घर होतं, ते हटवण्यात आलेलं आहे आणि अशाच पद्धतीने हे काम सुरू झालेलं आहे. स्थानिकांचं इथे काय म्हणणं आहे नेमका जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीने त्यांचं जी ही पार्किंग सुविधा इथे जाण्या येण्याच्या गाडीसाठी खूप अवघड वाहने देखील होती आणि त्यांना या समस्ये समोर जावं लागत होतं आणि त्या दृष्टिकोनातून कुठेतरी हे चांगलं पाऊल उचललं जाते असं म्हणताय. गुरुजी, तुम्ही इथे बरेच वर्ष राहताय, समस्या इथे सुटते, काय सांगताय? नाही, एक चांगली गोष्ट होते, कारण पहिला जो रस्ता होता तिथे जुनं घर होतं आणि त्यामुळे तो जो कट वळणं पाहिजे ते वळण झालं नव्हतं त्यावेळी. पण आता त्यामुळे या रस्त्याला आता डीपी रोड झाल्यामुळे इतकं वर्दळ सुरू झालेली आहे. मोठी मोठी वाहनं, ट्रक पासून सगळी सतत वर्दळ असते. बाजारातून जाण्यापेक्षा या मार्ग पसंत करतात आणि त्यामुळे वळण घेताना खूप अडचण व्हायची, ट्रॅफिक जाम व्हायचं काही वेळा, ते ट्रक वगैरे थांबल्यामुळे. तो अतिशय सुरळीतपणे आता मार्ग होतील आणि त्यामुळे लोकांची जी बाजारातली जी कोंडी आहे, रस्त्याची कोंडी, ती या दिवशी चांगली सुटेल आणि इथून वाहनांची वर्दळ होईल. या भागाला त्याच्यामुळे ऊर्जित अवस्था येऊ शकेल, याचा फायदा चांगला होऊ शकेल आणि एक सुंदर रस्ता वळण होईल. जो क्रॉस पाहिजे तो अतिशय चांगल्या रीतीने झाल्यामुळे सहज वळू शकतील. बरीच वर्ष प्रलंबित होतं हे काम, आज हे मार्गी लागलंय, काय सांगता? अच्छा, चांगलं काम आहे, चांगलंच होते. असं जाऊन यायला पाहिजे सगळे कणकवलीत, रस्ते व्हायला पाहिजे. निश्चितच इथे स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की रस्ते हे व्हायलाच पाहिजेत. या आधी ज्यांची सत्ता होती, म्हणजे भाजपचे आमदार नितेश राणे या मतदारसंघाचे आमदार आहेत, तसेच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी देखील या कणकवलीमध्ये रस्त्यांचं जाळं विणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचललं होतं आणि ते सत्ता नसताना देखील आता नगरपंचायत प्रशासन आहे, म्हणजे मुख्य अधिकारी कांकळ साहेब आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली ही नगरपंचायत एक कुठेतरी विकासाच्या दिशेने जात आहे आणि कणकवलीचा विकास होत आहे असं एकंदरीत आपल्याला दिसत आहे. कणकवली नगरपंचायत सर्व कर्मचारी देखील आहेत येथे उपस्थित, त्यांच्या माध्यमातून हे सगळं जे काम आता सुरू केलेलं आहे. कुठेतरी कणकवलीमध्ये मोठे रस्ते आणि हा जो विकास आहे तो होणार आहे आणि रस्ते झाले तरच आपला विकास होतो हे आता प्रत्येकाला समजलं आहे. त्यामुळे प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी नगरपंचायतला सहकार्य करत असल्याचं आपल्याला एकंदरीत दिसत आहे. कॅमेरामन साहिल बागवेसह उमेश बुचडे, कोकण 7 लाईव्ह, कणकवली.
आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. अनंत टिप्या, रिफ्रेश व्हा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिंदे गटाकडे उमेदवारच नाहीयेत. ते फक्त आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी मागणी करतात. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक लढण्याची धमक शिंदे गटाकडे नाहीये असा टोला लगावताना आमदार वैभव नाईक यांनी शिंदे गटाच्या दोन्ही मंत्र्यांवर देखील टीकास्त्र सोडलाय. पाहुयात काय म्हणालेत वैभव नाईक. शिंदे गट हा भाजपच्या उंजळीने पाणी पिणारा गट आहे. भाजपची ध्येय धोरणं ते घेऊन पुढे जाणार आहेत. आणि समजा आता आपण बघितलं असाल की अजित पवारांनी सत्तेत घेतल्यानंतर त्यांनी कसं तोंड आळीमाळी गुपचूप केली, तसंच ते येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भाजपचा उमेदवार या ठिकाणी असेल. शिंदे गट हे फक्त नावाला आपलं अस्तित्व लोकांमध्ये दाखवण्यासाठी ते मागणी करत आहेत. त्यांच्याकडे उमेदवार पण नाही आणि त्यांची उमेदवारीची लढवण्याची धमक पण त्यांच्यामध्ये नाही. आणि त्यामुळे माझं आव्हान आहे की तुम्ही लोकसभेला निवडणूक उमेदवार शिंदे गटाच्या नावावर निवडणूक लढूनच दाखवा. शिंदेंचं चिन्ह घेऊनच या ठिकाणी निवडणूक लढून दाखवा. ती हिंमत शिंदे गटामध्ये किंवा शिंदे गटाच्या इथल्या या मतदारसंघातल्या 2 जिल्ह्यातल्या मतदारसंघातील मंत्र्यांमध्ये सुद्धा नाही आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. अनंत टीदे, रिफ्रेश हमी. या वर्षीचा नौसेना दिन 4 डिसेंबरला साजरा होतोय. यासाठी नौसेनेच्या वतीनं किल्ले सिंधुदुर्ग समोरील राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. नौसेनेबरोबरच प्रशासनानं पुतळा उभारणीचं काम युद्ध पातळीवर सुरू केलंय. या सुशोभीकरणाला किल्ल्याचं स्वरूप देण्यात येणार असून सुमारे 35 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणार आहे. या कामासाठी अंदाजे 5 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यावर्षी किल्ले सिंधुदुर्गवर 4 डिसेंबरला होणाऱ्या नौसेना दिनाची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येते. नौसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी प्रथम सिंधुदुर्ग किल्ल्यातील जागेची पाहणी केली होती. मात्र त्यानंतर शिवपुतळा उभारण्यासाठी राजकोट येथील शासकीय जागा नौसेना आणि प्रशासनानं निश्चित करून जागा अधिग्रहणाच्या कायदेशीर बाबी पूर्ण करीत पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. ठेकेदार मिलिंद करंबळेकर यांच्याकडून हे काम सुरू करण्यात आलंय. गेल्या 5-6 दिवसात शिवपुतळ्याच्या आराखड्याप्रमाणे किल्ल्याप्रमाणे तटबंदी उभारणीचं काम वेगानं सुरू करण्यात आलंय. या कामाची नौसेना व्हाईस ॲडमिरल यांनी पाहणी करत आढावा घेतला. राजकोट हे स्थान मालवण बंदर जेट्टी जवळच असून सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीवेळी सहाय्यक किल्ला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी या ठिकाणी राजकोट किल्ल्याची उभारणी केली होती. मात्र काळाच्या ओघात या किल्ल्याची पूर्णतः पडझड झाली आहे. आता याच किल्ल्याच्या जागेतील 33 गुंठे शासकीय जमिनीत शिवपुतळा आणि सभोवती सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीप्रमाणेच भिंती आणि बुरुज उभारून छोटेखानी राजकोट किल्ला उभारण्यात येणार आहे. यापैकी 18 गुंठे जमिनीत सध्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. या किल्ल्यास एक भव्य प्रवेशद्वार आणि 8 बुरुज असणार आहे. तसेच आतील भागात शिवकालीन वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीनं सुशोभीकरण करून समुद्राच्या दिशेला आणि सिंधुदुर्ग किल्ल्याकडे पाहत असलेला भव्य शिवपुतळा असणार आहे. मुख्य जमिनीपासून एका उंच चौथाऱ्यावर हा पुतळा उभा राहणार आहे अशी माहिती मिळते. या शिवपुतळा आणि किल्ला उभारणीमुळे राजकोट किल्ल्याला गतवैभव प्राप्त होण्यास मदत होणार आहे. कृष्णा ढोलम, कोकण 7 लाईव्ह, मालवण. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. भूपाळी रामपारी दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी.
प्रवाशांनी भरलेली एसटी महामंडळाची बस अनाधिकारानं चालवल्याप्रकरणी वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे कुडाळचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी केली आहे. भाजपच्या शिष्टमंडळानं कुडाळ पोलीस ठाण्यात दादा साईल यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलंय. नुकतीच एसटीत नवीन भरती झालेली आहे चालकांची. त्याबद्दल आम्ही आमदार वैभव नाईक यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांची चालक म्हणून एसटीत भरती झालेली आहे. काल परवा सिंधुदुर्ग विभागाच्या कुडा आगारातील बांदा कुडा बोरिवली या नवीन स्लीपर कोच गाडीचं त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे वाहतुकीला. आणि या वाहतुकीची सुरुवात करत असताना या इथल्या कुडा मालवणचे आमदार आहेत वैभव नाईक नेहमी अतिउत्साही आणि अतिहुशारीपणा दाखवत असतात. आणि या अतिउत्साहाच्या भरात त्यांनी ही प्रवाशांनी भरलेली एसटी बस त्या गाडीतील चालकांसहित इतर कर्मचारी असतील आणि इतर लोक असतील या सगळ्यांना चालकाच्या केबिनमध्ये उभे करून स्वतः चालकाच्या जागेवर बसून ही एसटी बस चालवलेली आहे. आणि त्याच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली आहे. प्रवाशांनी भरलेली एसटी बस चालवणं, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचं लायसन्स किंवा परवाना नसताना एसटी बस चालवणं आणि त्याचबरोबर सरकारी मालमत्तेचं त्या ठिकाणी वापर करणं अनाधिकारीपणे या विरोधात आमची वैभव नाईक त्यांना मदत करणारे विभागीय नियंत्रक त्याचप्रमाणे विभागीय वाहतूक नियंत्रक या तिघांविरोधात तक्रार आम्ही दाखल करा आणि गुन्हा दाखल करा अशी या ठिकाणी मागणी केलेली आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. अनंत टिप्या रिफ्रेश व्हा. दोनच दिवसापूर्वी एसटीच्या वातानुकूलित बसच्या उद्घाटन प्रसंगी सन्माननीय वैभव नाईक या भागाचे जे आमदार आहेत त्यांनी ती एसटी बस चालवली आणि चालवताना कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे परवाना नसताना अनधिकाराने ती एसटी बस चालवली आणि प्रवाशांच्या जीवितास धोका उत्पन्न होईल अशा पद्धतीची कृती केलेली आहे. आणि त्या संदर्भात आम्ही कालच या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती गुन्हा नोंद व्हावा अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे. सन्माननीय या ठिकाणचे आमदार त्याचबरोबर एसटीचे कर्मचारी एसटीचे अधिकारी जे असतील त्यांच्यावरती पण गुन्हा नोंद व्हावा अशा प्रकारची मागणी आम्ही कालच केलेली आहे. त्या संदर्भात काय प्रोसिजर झाली ह्याची माहिती घेण्यासाठी आज पोलीस स्टेशनला आम्ही उपस्थित आहोत. आम्हाला असं कळलं की त्यांनी आज सूर्यवंशी नामक अधिकाऱ्याकडे ह्या गुन्ह्याची चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांच्याकडे सगळं अधिकार दिलेले आहेत. आणि सूर्यवंशी यांना त्यांचे संपर्क साधला असता ते म्हणाले की आम्ही आजच एस टीचे जे अधिकारी आहेत त्यांना इथे पोलीस स्टेशनला बोलून घेऊन त्यांच्याकडनं आम्ही अधिक माहिती घेणार आहोत आणि त्यांच्यावरती गुन्हा नोंद होण्यासाठी आपल्याला जी काही प्रोसिजर करावी लागेल ती प्रोसिजर आम्ही करणार आहोत. आम्ही त्यांना अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे की आपण या ठिकाणी गुन्हा नोंद जर केला नाही किंवा तुमच्याकडनं प्रोसिजर लवकरात लवकर जर झाली नाही तर आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन करू आणि त्याच्यानंतरची परिस्थिती उद्भवेल त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल अशा पद्धतीचं निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. कोकणात घर बंगलो बांधण्याचं स्वप्न बघताय तर आजच वैभववाडीतील आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भेट द्या. निसर्ग संपन्न वैभववाडी आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा भव्य वास्तू प्रकल्प. आपला 7/12 आपलं घर समर्थनगर. वैभववाडी कोंडा मार्गावर 26 एकर प्रशस्त जागेत वैभववाडीत साकारणारा पहिला निवासी वास्तू प्रकल्प. अनेक सोयी सुविधांसह परिपूर्ण असलेला एकमेव वास्तू प्रकल्प. आपल्या 7/12 वर नोंदवा तुमच्या हक्काचं घर समर्थनगर. तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार. आजच आमच्या साईटला भेट द्या.
संपर्क गंगाधर केळकर 9175 40 67 64 94 22 39 46 25 आणि राजेश कुरसंगे 8850 14 11 67. नमस्कार, आता आपण आहोत कणकवली येथे डीपी रस्त्यावर. डीपी रस्त्यावरचा जो रस्ता आहे तेलियाळी हरण्याळी मार्गे हा जो रस्ता नगरपंचायतच्या ठिकाणी जातो आणि त्या रस्त्याच्या कामाला इथे सुरुवात झालेली आहे. एकंदरीत कणकवलीत रस्त्याचं जाळं विणण्यात आलेलं आहे आणि मोठे रस्ते व्हावेत यासाठी जे मागील सत्ताधारी होते, जे भाजपच्या कालावधीची सत्ता होती, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे असतील, बंडू हरणे असतील उपनगराध्यक्ष, यांनी जो एक प्लॅन बनवला होता आणि नगरपंचायत प्रशासन यांनी देखील हे महत्त्वाचं पाऊल उचललं होतं. त्याच रस्त्याला धरून बरेच झाले. आता हा कणकवली शहरातील जो डीपी रस्ता आहे, म्हणजे हरण्याळी तेलियाळी मार्गे जो जाणारा रस्ता आहे नगरपंचायतकडे, तो 9 मीटरचा रस्ता आहे. त्या कामाला इथे सुरुवात झालेली एकंदरीत आपल्याला दिसत आहे. येथे जे एक स्टॉल होता, घर होतं, ते हटवण्यात आलं आणि अशाच पद्धतीने हे काम सुरू झालेलं आहे. स्थानिकांचं इथे काय म्हणणं आहे नेमकं जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीने त्यांचं जी ही पार्किंग सुविधा इथे जाण्या येण्याच्या गाडीसाठी खूप अवघड वाहने देखील होती आणि त्यांना या समस्ये समोर जावं लागत होतं आणि त्या दृष्टिकोनातून कुठेतरी हे चांगलं पाऊल उचललं जाते असं म्हणताय. गुरुजी, तुम्ही इथे बरेच वर्ष राहताय, समस्या इथे सुटते, काय सांगताय? नाही, एक चांगली गोष्ट होते, कारण पहिला जो रस्ता होता तिथे जुनं घर होतं आणि त्यामुळे तो जो कट वळणं पाहिजे ते वळण झालं नव्हतं त्यावेळी. पण आता त्यामुळे या रस्त्याला आता डीपी रोड झाल्यामुळे इतकं वर्दळ सुरू झालेली आहे. मोठी मोठी वाहनं, ट्रक पासून सगळी सतत वर्दळ असते. बाजारातून जाण्यापेक्षा या मार्ग पसंत करतात आणि त्यामुळे वळण घेताना खूप अडचण व्हायची. ट्रॅफिक जाम व्हायचं काही वेळा, ते ट्रक वगैरे थांबल्यामुळे. तो अतिशय सुरळीतपणे आता मार्ग होतील आणि त्यामुळे लोकांची जी बाजारातली जी कोंडी आहे, रस्त्याची कोंडी, ती या दिवशी चांगली सुटेल आणि इथून वाहनांची वर्दळ होईल. या भागाला त्याच्यामुळे ऊर्जित अवस्था येऊ शकेल, याचा फायदा चांगला होऊ शकेल आणि एक सुंदर रस्ता वळण होईल. जो क्रॉस पाहिजे तो अतिशय चांगल्या रीतीने झाल्यामुळे सहज वळू शकतील. बरीच वर्ष प्रलंबित होतं हे काम, आज हे मार्गी लागलंय, काय सांग? अच्छा, चांगलं काम आहे, चांगलं होतं. असं जाऊन यायला पाहिजे सगळे कणकवलीत, रस्ते व्हायला पाहिजे. प्रशासन तत्परतेने काम करतं. आज नवीन रस्ता हा सुरू होतोय, काय सांगाल? कणकवली नगरपंचायतचा कारभार जेव्हा कणकवली शहरातील आमच्या त्यानंतर 2018 नंतर खऱ्या अर्थानं कणकवली शहराला एक वेगळी दिशा देण्याचं काम मी असेन, बंडू हरणे असतील आणि माझे सर्वच नगरसेवक आणि आपले स्थानिक आमदार नितेशजी राणे साहेब यांनी प्रयत्न केले. कणकवली शहर डेव्हलप होत असताना कणकवली शहराच्या भविष्याचा विचार करून, म्हणजे भविष्यात जे कणकवली शहरामध्ये 20 वर्षानंतर कणकवली शहराचं पॉप्युलेशन किती असणार याचा विचार करून आपण कणकवली शहरामध्ये अनेक रस्ते अनेक इतकं सहकार्य केलं की नागरिक आहे आपल्याच कणकवलीसाठी आपण काहीतरी योगदान देतो हा विचार करून सर्वांनी आम्हाला रस्ता मोठा होत असताना जमिनीसाठी सहकार्य केलं. आज तेलियाळीमधील हरण्याळीमध्ये जाताना जी 4 व्हीलरला अडचण होत होती, तर तिथले जी सुरुवातीचं घर होतं ते आपण कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून जवळजवळ 2-4 वर्ष झाली संपादनाची प्रक्रिया चालू होती. 1 महिन्यापूर्वी संपादन होऊन त्या घर मालकांना पैसे देखील त्यांची पैशाची सुद्धा तजवीज झालेली आहे आणि गणपती होता. गणपती असल्यामुळे आपण महिन्यापूर्वी हे काम केलं नव्हतं. आज त्याचा मुहूर्त आपण साधला आणि आज कणकवली शहरातील जनतेला हरण्याळीमध्ये जाताना देखील, तेलियाळीमधून हरण्याळीमध्ये जाताना सुद्धा आपली गाडी व्यवस्थित गेली पाहिजे, त्यातून काय अपघात होता नाही याची काळजी घेण्याचं काम कणकवली नगरपंचायतचे आम्ही जे माजी नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष सर्वांनी मिळून केली. इथले स्थानिक लोक आहेत, इथले हा जो घराचा जमीन मालक आहे, घर मालक आहे, त्यांनी देखील सहकार्य केलं. सगळ्यांच्या सहकार्यातून आज कणकवली डेव्हलप होताना दिसते. त्याच्यामुळे थोडी परिस्थिती अशी आहे की सध्या प्रशासक आहेत, मुख्याधिकारी आहेत, ते देखील चांगलं काम करतात. येणाऱ्या नगरपंचायतच्या निवडणुकीला कणकवलीतील माझ्या जनतेला असं वाटतं नाही की काम काय झाली नाहीत, किती कामं झालीत, किती नाही. त्याच्यामुळे हे रस्ते डेव्हलप करून कणकवलीला एका वेगळ्या विकासाच्या दृष्टीने नेण्याचं काम आपण आमच्या या सर्वांच्या माध्यमातून करतोय. कणकवलीत विकासाचं जाळं म्हटल्यावर रस्त्याचं जाळं आपण महत्त्वाचं हाती घेतलेलं आणि ते होत आहे आणि काही ठिकाणी रस्ते देण्यासाठी विरोधही झाला, काही ठिकाणी स्वतःहून रस्ते बऱ्याच जणांनी दिले. त्याबद्दल कणकवलीकरांना काय आव्हान आहे? हे बघा काय आहे, कणकवली हे मध्यवर्ती जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे. त्याच्यामुळे जमिनीची किमती पण वाढल्या आणि साहजिकच आहे, ज्याची जमीन असणार त्याला त्रास होणार, त्याची जमीन कुठेतरी आपण घेत असताना विरोध हा होणारच आहे.
शेवटी त्याची पूर्वांपार जमीन आहे, त्याच्या वडिलोंपारचीच जमीन आहे. पण DP प्लान तयारच झाला 20 वर्षापूर्वी, तेव्हा या DP प्लानमध्ये 9 मीटर 18 मीटर असे रस्ते पडले होते. त्याच्यामुळे ते डेव्हलप करताना थोडा विरोध होतो. काही जण भविष्याचा विचार करून आम्हाला स्वतःहून जमीन देतात, काही जणांचा विरोध होतो. त्यांचा विरोध असला तरी त्यांचा विकासाला विरोध नाही, पण त्यांच्या घरावर जेव्हा तोडण्याची वेळ येते किंवा तो डेव्हलप करताना थोडं दुःखही असतं. मी असलो तरी मला पण दुःख असलं असतं किंवा कोणी असलं तरी. त्याच्यामुळे त्यांचं दुःख समजून शासनाकडून जेवढा जास्तीत जास्त त्यांना त्याचा मोबदला देता येईल याचा विचार करून आमच्या टीमने ते चांगलं काम केलं आणि त्यांना त्या पद्धतीने मोबदला दिलेला आहे. आणि विकास असताना चांगल्या गोष्टी थोडं वाईट, त्याच्यामुळे प्रत्येकाने सहकार्य केलं. कणकवली खऱ्या जिल्ह्यात कणकवली होईल असं मला वाटतं. या आधी ज्यांची सत्ता होती म्हणजे भाजपचे आमदार नितेश राणे या मतदारसंघाचे आमदार आहेत, तसेच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी देखील या कणकवलीमध्ये रस्त्यांचं जाळं वेढण्यासाठी महत्वाचे पाऊल उचललं होतं. आणि ते सत्ता नसताना देखील आता नगरपंचायत प्रशासन आहे म्हणजे मुख्य अधिकारी कांकळ साहेब आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली ही नगरपंचायत एक कुठेतरी विकासाच्या दिशेने जात आहे आणि कणकवलीचा विकास होत आहे असं एकंदरीत आपल्याला दिसत आहे. कणकवली नगरपंचायत सर्व कर्मचारी देखील आहेत येथे उपस्थित, त्यांच्या माध्यमातून हे सगळं जे काम आता सुरू केलेलं आहे. कुठेतरी कणकवलीमध्ये मोठे रस्ते आणि हा जो विकास आहे तो होणार आहे आणि रस्ते झाले तरच आपला विकास होतो हे आता प्रत्येकाला समजलं आहे. त्यामुळे प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी नगरपंचायतला सहकार्य करत असल्याचं आपल्याला एकंदरीत दिसत आहे. कॅमेरामन साहिल बागवेसह उमेश बुचडे, कोकण 7 लाईव्ह, कणकवली. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं युट्यूब चॅनल. सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी. बायपास शस्त्रक्रिया, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा. MJPJAY योजनेअंतर्गत बायपास आणि एंजिओप्लास्टी अगदी मोफत. आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर. कॅशलेस सेवा उपलब्ध. सुपर स्पेशालिटी लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे, कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. देवगड ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदं भरण्याबाबत आपण शासकीय पाठपुरावा करू असं आश्वासन आमदार नितेश राणे यांनी नुकत्याच झालेल्या रुग्णालय सल्लागार समितीच्या बैठकीत दिलं. देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णालय सल्लागार समितीची बैठक आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय विटकर, माजी आमदार अजित गोपटे, गटविकास अधिकारी जयवंत परब, सार्वजनिक बांधकाम सहाय्यक अभियंता बळसुतकर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. आमदार नितेश राणे यांनी देवगड ग्रामीण रुग्णालयातील औषध साठा उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम, देवगड ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे याबाबत सविस्तर चर्चा केली. देवगड ग्रामीण रुग्णालयातील 27 पदं असून त्यापैकी 10 पदे भरली आहेत. उर्वरित 17 पदं भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा
पाठपुरावा करू असं आश्वासन दिलंय. देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये सौर ऊर्जेचा प्रकल्प आपण प्रस्तावित करणार असल्याचं आमदार नितेश राणे यांनी सांगितलंय. विद्युत पुरवठा खंडित होताच काळोख होतो, त्यामुळे त्याची गरज असल्याचं निदर्शनास आल्यानं आमदार नितेश राणे यांनी वरील प्रस्तावित करणार असल्याचं म्हटलंय. देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या शवागाराची दुरुस्ती तसेच जनरेटर याचीही सोय करणार असल्याचं ते म्हणाले. देवगड ग्रामीण रुग्णालयात सध्या आयुष योजनेतून आणि कायमस्वरूपी मिळून 3 डॉक्टर काम करतात. सफाई कामगार आणि इतर अनेक रिक्त पदं आहेत, अशी माहिती डॉक्टर विटकर यांनी देवगड ग्रामीण रुग्णालय सल्लागार समितीच्या बैठकीत दिली. रिक्त पदे व प्रशासकीय बाबीविषयी आढावा देतात. आता किती पदं रिक्त आहेत? सर, आपल्याकडे टोटल 27 पदे मंजूर आहेत. यापैकी 10 पदे भरलेली आहेत, 17 पदे रिक्त आहेत. यापैकी वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी पदांसाठी संचालक आरोग्य सेवा मुंबई यांचे मार्फत कार्यवाही केली जाते किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग. तुम्हाला आता अर्जन्सीमध्ये किती पदं महत्वाची आहेत तुम्ही फॉर्मॅलिटीने वाचून दाखवलंय. मला इथे काम करायचं, तुम्ही जे वाचणार आम्ही ऐकणं इथपर्यंत विषय नाहीये. तुम्हाला आता 27 मधले तुम्ही 10 पदं भरलेली आहेत सांगताय, बरोबर आहे ना? 17 पदं मधले प्रायोरिटी पदं कुठली आहे सांगा, त्याच्यावर आम्ही तातडीने लक्ष घालू. सर, आपल्याकडे सध्या 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे, ती तातडीने भरणे आवश्यक आहे. कोणतरी तुम्ही लिहून घ्या केला. 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे. दुसरी नंतर आपल्याकडे ऑफिस स्टाफसाठी 1 सहाय्यक अधीक्षक आणि 2 लिपिक यांची आवश्यकता आहे, ती पूर्णपणे रिक्त आहे. अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स, या 7 पैकी आपल्याला 3 पदे आहेत. 4 पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. नंतर आपल्याकडे क्षकिरण तंत्रज्ञ, फार्मसिस्ट आणि शिपाई आणि कक्षसेवक वर्गापैकी एकूण 5 पदे भरणे तातडीचे गरजेचे आहे. हे तातडीने तुम्हाला सुरळीत करण्यासाठी एवढं लागणार. आता इकडचे मशिनरी सगळ्या चालू आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला काय गरज आहे? आपल्याकडे सगळ्या मशिनरी चालू आहेत आणि फक्त जागेची कमतरता आपल्याकडे असल्यामुळे आपण नवीनच बांधू, नवीनच इमारतीमध्ये सेट होईल तेव्हा ते पूर्ण. तुमच्या स्वच्छतेबद्दल लोकांच्या फार तक्रारी आहेत. बाथरूम फार एखाद्या घाण असतं असं माहिती कुटुंबाले, तुम्ही का स्वच्छता ठेवत नाही? सर, आपण रोज स्वच्छता ठेवतो, पण सकाळच्या उकडीच्या गर्दीच्या वेळी माझा फोन कोणाकडे? मला जर काही फोटो मला दाखवतो ज्याने गोष्ट मला कळेल. एक तुम्हाला मोठा फोन असेल ना, सर, आपण रोज सकाळी, दुपारी आणि रात्री 3 वेळा साफसफाई करतो. सकाळच्या गर्दीच्या रशमध्ये वॉशरूम अस्वच्छ होतात, त्यामुळे वर्दळ वाढते. यावेळी हे काढलेले फोटो आहेत वर्दळीच्या वेळेचे. हे जे फोटो आहेत ते हो सर, हेडवॉर्डमध्ये देवाचे दिसत नाहीये. ठीक आहे, हे बघा. आणि तिकडे आपल्याला देवाचे वर्दळच्या वेळी दिसते, हे अन्य वेळी पण स्वच्छ होत नाहीत असं दिसतंय. रोज होतं. माझं म्हणणं आहे बघा, काय आहे, आरोग्याचे 40% आम्ही पण हॉस्पिटल राहतो, 40% लोक रुग्ण बरं नाही स्वच्छतेमुळे पण होतात. म्हणून माझं असं म्हणणं आहे की त्यावर काय रे बाबा मीटिंग मध्ये आहे तिकडची बाथरूम दुरुस्ती पण करायची आहे. स्वच्छतेसाठी तुमच्याकडे किती स्टाफ आहे? स्वच्छतेसाठी आपल्याकडे सध्या 1च स्टाफ आहे पूर्ण हॉस्पिटलसाठी. हो, 1च आहे. तो पूर्ण प्रामाणिकपणे काम करतो. करेल हो साहेब, मगर तो एकटा बिचारा किती करणार? मर्यादा आहे ना, एकट्याला मर्यादा आहे का? हो आहे. आपल्याकडे टोटल स्वच्छतेसाठी किती लागणार? स्वच्छतेचे आपल्याला 3 कर्मचारी लागतील. हा प्लस 2 अजून 3 ना, 4. आउटसोर्सिंगचंही आपल्याकडे विधान आहे, शासनाकडून अजून आउटसोर्सिंगची ऑर्डर झाली. मी कणकवलीमध्ये जर काय केलं म्हणजे ऍक्च्युली गव्हर्नमेंट तिथे पण आहे, मी सामाजिक संस्थेशी बोललो की स्टाफ पुरवतो, त्यानुसार मी किमान 12 लोक त्यांना एक्स्ट्रा दिली माझ्या वतीने.
पगार संस्थाच देते ती. फक्त अशा या दुर्गम भागामध्ये अशी काय परिस्थिती असेल तर त्या अनुसार ते लोक स्टाफ देतात आपल्याला. मग उद्या मी त्याच्या अगोदर सिव्हिल सर्जनशी पण बोलून घेतलेलं. मग त्या अनुसार ते कसं त्यांच्यावर टायअप करून त्यांना अपॉइंटमेंट करतात ते आपल्या लोकांनी केलं. तर तशा काही गोष्टी तुमच्याकडे करून देतो मी. जेणेकरून 17 मधून किमान 10-12 तुम्हाला भेटतील प्रायोरिटी वाले. एवढं काही बघतो. बाकी सगळे मशिनरी चालतात काय तुमचे? त्याच्यात काही तक्रार नाही ना? सर्व चालू आहे. ऑपरेशन सगळा भार तुमच्या एकट्यावरच आहे का? सध्या एकट्यावर. आता हल्लीमध्ये 2-3 भरले तर कोण होते? जे टेम्पररी डॉक्टर होते त्यातले एकानं सोडले आणि एक मेडिकल ऑफिसर इथे डायलिसिस युनिटसाठी. इथे ही परिस्थिती इथे गंभीर आहे. दिसतं तसं नाही. बरोबर आहे. अजून काय तुम्हाला माहिती द्यायची आहे? औषध साठा आहे का पुरेसा? हा, औषध साठा आपण ज्या ज्यावेळी औषध साठा कमी पडतो त्यावेळी वरिष्ठ बसा ना, असं काय फॉर्मॅलिटी नाही. औषध साठ्याची आपण मागणी करतो. त्याप्रमाणे आपल्याला जिल्हा रुग्णालयाकडे औषध साठा पुरवला आता आहे का? आहे. पुरेसा साठा आहे. पुरेसा साठा काय एक्सटेंडची गरज नाही. म्हणजे बेसिक तुमची स्टाफ स्टाफ भरणं हे प्रमुख मागणी आहे. बरोबर आहे. असलेल्या स्टाफचा पगार वेळेत होतोय का? सर, जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे कर्मचारी आहेत एनएचआर मध्ये त्याचा दर महिन्याला होतो. फक्त जे उपसंचालक कार्यालयाकडनं आपल्याकडं रिक्रूट केलेले असतात यांच्या वेतनासाठी मान्यता तिकडनं येते. त्यांचा जरा डिले होतो. 3 महिने 4 महिने होतो. सरकारी अनुसार 2 महिने 3 महिने ठीक आहे. सोनोग्राफीचं आपल्याकडे नवीन मशीन नाही सर. जुनं मशीन कंडम केलेलं बिघडलेलं आहे. म्हणजे सोनोग्राफी होत नाही. सोनोग्राफीला आपल्या शासनाकडनं आपण प्रायव्हेट 8च्या तारखेला सोनोग्राफी होते की नाही? होत नाही. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवलीत, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत 15,000च्या वर डोळ्यांची ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार. डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी, सनराईज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवेवर, कणकवली. दोडामार्ग शहरात नगरपंचायतच्या नळ योजनेतून पुरवण्यात येणाऱ्या गढूळ पाणी प्रश्नी मंगळवारी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या कोकण प्रांत अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्यासोबत राष्ट्रवादी आणि शिंदे गट सेना पदाधिकारी, महिला यांनी नगरपंचायतवर मोर्चा नेत प्रशासनाला जाब विचारला. गढूळ पाण्याच्या बॉटल मुख्याधिकारी यांच्या समक्ष नेत आपण हे पाणी पिऊन दाखवा, लाखांचं बक्षीस देऊ असं सांगत खडेबोल सुनावले. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी महिलांना गढूळ पाणी प्रश्नी चर्चा करण्याचं आश्वासित केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नगरपंचायत कार्यालयात या आक्रमक महिला अर्चना घारे परब यांच्यासोबत नगरपंचायतमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर तब्बल 2 तास अधिकारी, पदाधिकारी आणि यांच्यात हंगामा झाला. मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले, पण नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी यावर अभ्यासपूर्ण बोलताना पाणी प्रश्न कसा सोडवता येईल यावर चर्चा केली. मुळात गढूळ पाणी पुरवठा परिस्थिती निर्माण कशी झाली यावर नगरपंचायत काय उपाययोजना करतय याची कल्पना उपस्थितांना दिली. इतकंच नव्हे तर येत्या 8 दिवसात दोडामार्गच्या जनतेला स्वच्छ पाणी पुरवठा केला जाईल, यासाठी आपले कसोशीनं प्रयत्न सुरू असल्याचा शब्द त्यांनी दिलाय. दरम्यान दोडामार्ग नगरपंचायत कार्यालयात गढूळ पाणी प्रश्न चर्चेला गेलेल्या महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागाच्या नेत्या अर्चना घारे तसेच शिवसेना पदाधिकारी यांनी पाठिंबा देत नगरपंचायत कार्यालय इथं हजेरी लावली होती. आता उपाययोजना करता त्या अगोदर का झाल्या नाहीत? जर या अगोदर हे केलं असतं तर ही वेळ आली नसती, असं आक्रमक महिलांनी प्रशासन आणि पदाधिकारी यांना ठणकावून सांगितलं.
नगराध्यक्ष मी पुण्यामध्ये दोडा मागतो असं शहरात अभ्यास करून बोलतोय मी बरोबर पाणी लागतं अर्धवट पाणी सोडू शकलं नाही आज चालू अध्यक्ष साहेब आम्ही सदी समजून आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. वैभव नाईकांना ती बस चालवणं भोवणार. महावितरण विरोधात ढोल बजाव आंदोलन. आणि शिवरायांचा 35 फुटांचा पुतळा उभारतोय राजकोटवर. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.